तिने काय जाणून बुजून केलंय वे समज. आणि अक्षराच्या बाबतीत जे काय झालं ना त्याबद्दल आम्हाला बी वाईट वाटतंय. पण हे असे वाभाड्या काढून काय उपयोग आहे. ताई अहो, हे बघ वैदी, तू का चुकीची बाजू घेऊ नकस. ज्याची बाजू घ्यायची गरज आहे ना त्याचीच बाजू घे. आणि शरू, एक गोष्ट ध्यानात ठेवायची हा. या त्रासामुळे जर मेनकाला काय बी झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. सावकाश दुखतंय का ग? सहन कर, थोडं टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होईल. आपण जातो ना दवाखान्यात. ये हळू हळू हळू. थांब थांब एक मिनिट थांब. डॉक्टर कधी येणार आहे? नाही, येतीलच आता. आले की त्यांना सांगा इमर्जन्सी आहे म्हणून. हो मॅडम. मेनका, बस, काही नाही होणार तुला. हा, काही माझं बाळ तर काय होत. खबरदार खबरदार असा विचार केलास तर. असा नको विचार करू सगळं. हे बघ, तू पॉझिटिव्ह राहा. तू अशी खचून गेलीस तर कसं होणार. आणि काही नाही होणार बाळाला, विश्वास ठेव. हा, काय बोलू अक्षरा, आत्ता तुझ्यावर एवढं मोठं बालट आलं. कोणी बी आयुष्यात न उठलं अशा. वर तू स्वतःचं दुःख बाजूला सारून दुसऱ्याच्या आयुष्यात कशी काय घेऊन जाते. आहो आहो, एकदा त्यांना विचारा ना पुन्हा, डॉक्टर केव्हा येणार आहेत. हा, डॉक्टर नाही येणार आहेत आज. नाही येणार म्हणजे? एमर्जन्सी आहे, ते बाहेरगावी गेलेत. ऐका ना, एखादे दुसरे डॉक्टर येऊ शकतील का? सॉरी सर. अक्षरा, अगं त्यांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर आहे ना बाहेर गावी गेलेत बघ. मी काय म्हणतोय, आपण आहे की नाही इथं जास्त वेळ नको घालवूया, आपण दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊया. हा, हो चालेल, पटकन जाऊयात. चला दुसरं, चल पटकन जायचं. सावकाश सावकाश, काळजी करू नको, थोडा धीर धर. सावकाश सावकाश. मेनका, प्लीज काळजी करू नकोस. आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. बस बस, सावकाश. वाईट तर करायचंच आहे मला, तुझं आणि तुझ्या अख्ख्या सूर्यवंशी खानदानाच. आणि ते मी करणारच. आत्ताच्या घडीला तू जे काही करायला निघालेस ना ते फक्त मला टाळावं लागेल.